लोकप्रिय मागे मित्रा मागे मान्य अधिकाऱ्यांवर या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी डॉक्टर दिलीप सोंदळकर या लवकर वाटतो का भाऊ तिथं या ना स्वागत करावं। तसेच मान्य सिपाताई कोडके विधानसभा या ठिकाणी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। डॉक्टर पवार सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यांचं स्वागत करतील। मान्य संजयजी महासचिव सर सर इकडे हो पाहिजे चल मॅडम लोक तुम्ही थोडे खाली येऊन जागा अरे हे समोर हात करणार आहे अरे कॅमेरा थोडा दो जरा लाभ मागे 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 सगळे फ्लॅश खाली का झाले असेल तर एका साईडला आण तुम्ही अरे यार कैसे करत आहे अरे ओटीत जाऊ नका ओटीत प्रेस ओटीच्या बाहेर थांबून द्या इथे प्रेसवाले प्रेस थांबायचे समोर गेले तोंडातून थोडंसं आपण आता योगदान करायचं तेच दाखवले प्लीज सर
पद्धतीने करून दिलं आणि स्टाफ पण आपला जुना स्टाफ तिसरा महिना लागला सर. 6,000 रुपये त्यांना पगाराचा निर्णय लागला. 3 वर्षापासून इथे एकही घरकुल नाही आहे सर. त्यांना मानणार आहे. जे 1500 रुपयाचं जे मानधन आहे त्यांचं जे 1500 रुपयाचं मानधन आहे असं तिसरा महिना लागला. विचारतो ना तुला त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे संजय गांधी गेल्या तर काही पैसे सेंट्रलकडनं येतात आणि काही पैसे करणारच नाही गाव नाही सांगायच्या पद्धतीने थांबलोय समजून घेतोय तरी तुम्ही तसं करतात त्याच्यामध्ये त्याच्या आधी कधी महिन्यापासून सप्टेंबर नाही आलं ऑगस्ट रस्ता मोकळा करा. मी अजित बोलतोय ते मी मध्ये तुम्हाला म्हटलं होतं निराधार लोक असतात सांगल्याप्रमाणे महिन्याच्या महिन्याला गेले पाहिजे. त्यावेळेस तुम्ही ऐका तुम्ही मला म्हणाला होता की दादा आपल्या राज्य सरकारकडनं त्याच्यातला जो हिस्सा जातो तो आपण महिन्याच्या महिन्याला देतो. तर आता 1,500पैकी केंद्र प्रगती समूह कसं हटवा तुम्ही TV चॅनल म्हणून आहे ना काय करायचं धक्का द्यायची 1200 नाही पण आत्ता मला अमरावतीमध्ये काही सहकारी इथं बसलेत आंदोलनाला त्यांचं म्हणणं की दिव्यांगांना संजय गांधी योजनेअंतर्गत मिळणारं मानधन त्या 6,000 रुपये मागतायत पण पहिल्यांदा 3,000 रुपयाची कबूल केलेले मिळत नाही 2-3 महिने मिळाले असं नाही मग ॲडव्हान्समध्ये उपलब्ध करून दिले तर ह्यांच्या अकाउंटला का जात नाही हे केले ना डीबीटी आहे ना यांना का अजून मिळालं नाही. मला आता ACS फायनान्स म्हणतात की दादा पैसे आपण ॲडव्हान्स देऊन ठेवलाय. नाही सर आपण जेवढे पैसे सगळं तहसीलला पाठवलेले आहेत एकही पैसा आपल्याकडे पेंडिंग नाही आणि लाभार्थ्यांना आताची माझे फायनान्स ACS फायनान्स म्हणतात की पैसे आलेले आहेत. सर आले आहेत ना आपल्याला आणि आपण तहसीलला पण त्यांच्या अकाउंटला द्या ना पाठवून. सर पाठवलं तर आता पाठवले सुद्धा सर 5 महिन्याचे केलेले कोणत्या महिन्याचे निघाले सर 2 महिन्याचे नाही सर आता सुनील भाऊ आपला बंटी भाऊ 3-4 दिवस झाले आहेत की पैसे आपल्या अकाउंटला सगळ्यांना पाठवले आहेत. तर हो माझ्याकडे पत्र मी तुम्हाला देतो. काय झालं लाभार्थी म्हणतात नाही आलं आणि ऑफिसर म्हणतात की पाठवलेले असं. अरे बाबा मला माहिती आहे ना मी सांगतो ना पाठवले पैसे सर्व पाठवले. डायरेक्ट डीबीटी एक आलं लक्षात मला एक कळत नाही आम्ही लाडकी बहिणाचे पैसे डायरेक्ट जसं त्यांच्या अकाउंटला पाठवतो तुमच्याकडे पाठवण्याच्या ऐवजी डायरेक्ट अकाउंट डीबीटीची प्रक्रिया सुरू झाली आहे सर आपली पण ती आपली आता ऑक्टोबर नंतर होईल. तर हा महिना शेवटचा आहे सर आपला याचा म्हणजे अकाउंटला पाठवायचा डीबीटीची आपण तयारी केली. ठीक आहे यामध्ये काय झालं आम्ही आमचा प्रत्येक सगळे पैसे लाभार्थ्यांना हे मताची सहमत आहे की आजच आता मिटिंग झाली की जाणार आहे त्यावेळेस ते बघतो आणि माझ्या विभागांना निधी जातो दिव्यांग बांधवांना विना घरकुल देण्यात यावं. घरकुलाचा खरं तर यंदा मोठा कार्यक्रम कलेक्टर आपण हातामध्ये घेतला आणि त्यांना टार्गेटच्याकरता पण आपण टार्गेट दिलं की त्याच्यात उद्दिष्ट एवढं
दिव्यांगांचं उरकलं पाहिजे. कधी ते विचार वाचता आम्ही सांगतो मिळून जाईल, तुम्ही सांगता मिळून जाईल, पुढं काहीच होत नाही. अमरावती मनपाने आपल्याकडे आयुक्त आमचे महानगरपालिकेचे आयुक्त त्यांच्याकडे प्रस्ताव गेला होते ना आता इथं सर्व दिव्यांगांना राशन. संजय गांधी निराधारचं हा महिना शेवटचा आहे सप्टेंबर, बरोबर. ऑक्टोबरपासून आता जातात ते तहसीलदार मार्फत जातात. ऑक्टोबरपासून हे डायरेक्ट तुमचा आधार कार्डशी आम्ही लिंकअप केलेला आहे अकाउंट, आणि त्या पद्धतीनं तुमच्या अकाउंटला ते पैसे जातील. जे आता राज्याचे CCS फायनान्स यांच्याशी बोललो, त्यांना हे सांगितलं की आपल्याकडनं पैसे जर त्या डिपार्टमेंटला गेलेले आहेत तर डिपार्टमेंट का लवकर तोडत नाही, कारण तुम्ही एक तर निराधार लोक आहेत आणि तुम्हाला तुमचे पैसे वेळेत मिळाले पाहिजे ह्या मताचं मी तर मध्ये असा निर्णय घेतलेला होता. ज्या विभागाचे कडं ही जबाबदारी आहे त्या सेक्रेटरीला पण त्या लोकांचा लाभ मिळाल्याशिवाय त्याचाच पगार काढायचा नाही. म्हणजे मग त्यांना कळेल की बाबा आपला पगार का थांबला आहे, उद्या माझा पगार का थांबला, तर लाभार्थ्यांचे पैसे गेले नाही म्हणून थांबला. म्हणजे मग ते आपोआप तो माणूस अरे थांबा ना बाबा. तिथं 78 बाद विद्यालय ज्यावेळेस काढली त्यावेळेस काय विनाआंदोलन तत्वावर होतं का? एक मिनिट माझं पण आहे. कायम विनाआंदोलन तत्वावर या महाविद्यालयाला परवानगी दिली होती ना. तुम्ही तिथं कामाला लागताना तुम्हाला माहिती होतं हे कायम विनाआंदोलन तत्वावरची महाविद्यालय आहे, माहिती होतं ना. ज्या माणसाने काढली त्या प्रत्येकाने आम्हाला ॲफिडेव्हिट करून दिलेलं होतं की आम्ही कायम विनाआंदोलन तत्वावर ही महाविद्यालय चालू, आम्ही फी घेऊ, त्या फीमधनं ते पगार देऊ, जसं इंग्लिश मिडियमला करतात. 72 पासून कुठल्याही इंग्लिश मिडियमला सरकार फी देत नाही. जे ते फी लावतो फीमधनं त्यांचे पगार होतात. ते माहिती का तुम्हाला? अहो ज्यावेळेस मी विचारतोय ताई, परवानगी देताना परवानगी कायम विनाआंदोलन तत्वावर आहे का अनुदानित तत्वावर? अनुदानित तत्वावर असेल तर 100% सरकारने दिलंच पाहिजे. सरकारचं ते काम आहे. तेच विचारतो मी. मगाशी वाचलं, माझ्याकडे अजून हा प्रस्ताव आलेला नाही. ठीक आहे, त्याला प्राधान्य द्या. तसं आपण स्वस्त धान्य दुकानामध्ये महिला बचत गटाला देतो तसं आम्ही हे म्हणणं की अमरावती मनपामध्ये 599 दिवस बांधणी करतो ते करू नका. तुम्ही जरा हलावर का, तुम्ही नवीन आहात. कलेक्टर विभागीय आयुक्त 5 कामं करतात असं मला रिपोर्ट आहे, परंतु तसं आपण पण आलाय, नवीन आहात, आपण पण त्यांचं अनुकरण करावं अशी माझी तुम्हाला सूचना आहे. त्याच्यामध्ये दिव्यांगांना पण ट्रेनिंग देतो ना आम्ही सोशल का 5 कोटी महिन्याचा निधी नाही वर्षाचा. तर त्याच्यामध्ये शालेय शिक्षण विभागाला किती वगैरे असतं ते पर्सेंटेज टाकलं आहे. तसं ह्यांचं जे पर्सेंटेज असेल त्याची ऑर्डर काढून टाक. पण त्यात किती टक्के आहेत द्यायचे? शासन निर्णय जो असेल त्याची अंमलबजावणी. राजकीय दिव्यांगांना राजकीय आरक्षण आम्ही काय आता कृपयाला जाऊ? अरे तुम्हाला ज्यांना कुणी आहे नाही तसं नाही, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः राहू शकता ना. 100% पण जनतेचा तुम्हाला पाठिंबा असेल तर 100% दिव्यांगांचा देखील जाऊ शकतो. मी आता मागताना तुमचा अधिकार आहे शासकीय बाबा प्रत्येक ठिकाणी नवे बरेच रॅप पण आता ज्याच्या उत्तराखंड तिथं पण रॅप नाही आणि ते कंपल्सरी आहे. PWDचे CA त्यांना विचारा
आपण सगळीकडे करतोय ते योजनेला दर जास्त आहे. संजय गांधी योजनेला अनेक वर्ष 600 रुपये नंतर ते वाढवले. आता मला ह्याच्यावरती 1 मिनिट मी सगळं दादा बाबांना विचारतो. ऐकत झाला सगळ्यांची येऊ दे ना मी स्वतः पुढे राहतात पण सीना पुढे ठेवत नाही. भरभरून निधी देण्यात आलेला आहे कसला विकास कामांसाठी 100 कोटींचा निधी निवडणुकीचा पूर्वी. नाही मग विकास कामाला निधी इथं नाही दिला 1420 कोटीचा निधी काही दिवस. अरे बाबा कुणी जरी आमदार उद्या तू पण आमदार झाला तर निधी दिल्याशिवाय तर तू विकास करू शकणार नाही. तुम्ही आमदार कशा करता होता जोही आमदार होतो तो त्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता प्रश्न सोडवण्याच्या करता अडचणीतनं मार्ग काढण्याच्या करता तशा पद्धतीनं सगळ्यांनाच निधी कमी अधिक प्रमाणामध्ये दिला जातो. त्याच्यामध्ये तर नाही दिला असेल. धन्यवाद. खोडके या राष्ट्रवादीच्या महायुतीच्या उमेदवार असतील का? अजून त्या संदर्भात जर 288 जागांमध्ये कुठल्या जागा कुणाला तेच ठरलेलं नाही. एवढं स्पष्ट मी सांगितलं की झाल्यावर आम्ही तुम्हाला सांगू. तरी देखील तुम्ही परत प्रश्न विचारले. अमरावतीचे आमदार आहोत. एक मिनिट त्याच्यामध्ये कुठल्या जागा कुणाला जातात ते एकदा ठरू द्या. ते ठरल्यानंतर मी आमचे उमेदवार कोण कोण सांगेन. अजित पवार आमदार पण होणार नाहीत असा आरोप केला. ठीक आहे. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. संजय राऊतांना जे आहे ते 15 मी आपल्याला एक सांगू का मला माझ्यापुरतं विचारा. हे कोणतरी रोज सकाळी उठून काहीतरी विचारणार आणि तुम्ही आम्हाला दांडकं पुढं घेणार आणि हा असं म्हणलं मला काय घेणे देणे. त्याने काय म्हणायचं ते त्यांचा अधिकार आहे. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली मतं आपला विचार मांडण्याचा अधिकार आहे. परंतु त्याला प्रत्येकाला उत्तर द्यायला आम्ही काय बांधील नाही. मी आत्ता तुमच्या तिथं तासभर भाषण केलं. मी काय आम्ही महायुतीनं विकास केलेला आहे काय इथल्या लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केलेला आहे सरकारने काय काय इथं दिलेलं आहे उद्याच्याला काय काय देऊ पाहतोय मागं काय योजना बजेटमध्ये दिलेल्या आहेत त्या सगळ्या तुमच्यासमोर ठेवण्याचं काम आम्ही लोकांनी केलेलं आहे आणि लवकरच आचारसंहिता लागेल. आचारसंहिता लागल्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या उद्घाटन भूमिपूजनाला मर्यादा येतात आणि मग निवडणुकीचा प्रचाराची धामधूम सुरू होईल. किती लोक उभे राहतात कुणाला किती जागा मिळतात त्याकरता थोडंसं पेशन्स ठेवा थोडीशी सहनशीलता दाखवा. आमचं महायुतीचं ज्यावेळेस ठरेल त्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स घेऊन एकनाथरावजी मी देवेंद्रजी चंद्रशेखर बावनकुळेजी सुनील तटकरेजी आम्ही एकत्रपणे तुम्हाला कुणाकुणाला कुठल्या कुठल्या जागा दिलेल्या आहेत आणि काय काय केलेलं आहे ते सांगू. आम्हाला PM ऑफिसचा फोन आला होता CM साहेबांचा फोन आलेला होता. तिथं मोठ्या प्रमाणावर पाऊस आज 3 वाजल्यापासून आणखीन दाखवलेला आहे. पाऊस जास्त पडला तर सगळ्यात तिथं पाणी होतं आणि यायला जायला अडचणीचं होतं. पुणेकरांची गैरसोय होईल. पंतप्रधानांचा सहसा कटाक्षाने प्रयत्न असा असतो ज्या भागामध्ये एखाद्या उद्घाटनाला भूमिपूजनाला गेलं तर तिथल्या नागरिकांना पण कुठलाही त्रास होता कामा नये. आज काल रात्री आम्ही तिथल्या पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवडच्या विद्यार्थिनींच्या शाळांना पण सुट्टी दिलेली होती. अशा सगळ्या गोष्टी होत्या कारण काल पण धो पाऊस पडला. मी स्वतः त्या साईटवर होतो. चिखल प्रचंड झालेला होता तरी देखील आम्ही खूप काळजी सगळी घेतलेली होती. पण शेवटी PM ऑफिसला असं वाटलं की अशा परिस्थितीत जाण्याच्यापेक्षा थोडंसं वातावरण निसर्गाचं किंवा वेदर ठीकठाक झाल्यावर जाऊ म्हणून तो कार्यक्रम कॅन्सल नाही झालेला पुढं ढकलला.